गेले काही दिवस नवी मुंबईतील भाजप व नाईक समर्थक यांच्या नाराजी नाट्यावर आज अखेर पडदा पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बेलापूर मतदारसंघात निघालेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या उत्स्फूर्त रॅलीत माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नाईक समर्थक उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभागी झाले होते। यामुळे ही प्रचार रॅली होती की विजयी रॅली होती अशी चर्चा उपस्थित नवी मुंबईतील मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगली। रॅलीत महायुतीत सामील व सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची रखरखत्या उन्हातही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। रॅलीला मिळालेला प्रचंड उत्साह पाहता नरेश म्हस्के यांचे पारडे जड झाले आहे अशी चर्चा नवी मुंबईमध्ये रंगलेली आहे। जो कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते, आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या, जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे। हे बघा, संजय राऊत आणि आणखी कोण, राजन विचारे यांना काय आता मुद्दे राहिलेले नाही आहेत। जे स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि ते जामिनावरती आहे, त्यांनी प्रथम त्याचं भान ठेवावं। राजन विचारेंना आता काही त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करत आणखी थोड्या दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील, कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतात। काल भास्कर जाधव यांची नवी मुंबई सभा होती, 40 ते 50 लोक फक्त होते। तुम्ही माहिती घ्या, त्याचं फुटेज घ्या मागून आणि आपल्या चॅनलला दाखवा। ठाणे लोकसभेचं निवडणूक मी लढतोय। ठाणे लोकसभा संदर्भात आपण विचार, आणि पवार साहेब फार मोठे आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज शाही।